त्याच्यातून आपल्याला बाहेर काढतील याची फार मोठी आपल्याला समाधानाची बाब, फार मोठी त्यांचा हात आपल्या डोक्यावर आहे असं माझ्यासारख्याला वाटायचं. आम्ही या सगळ्या जडणघडणीमध्ये, आमच्या स्वतःच्या जडणघडणीमध्ये, सामाजिक जडणघडणीमध्ये, आमच्या स्वतःच्या प्रपंचामध्ये साहेबांचा फार मोठा वाटा आहे. या आताच सांगितल्याप्रमाणे ही शोक सभा या 4 भिंतीच्या आत नव्हे, तर ही शोक सभा जरी असली तरी पुढच्या काळात ज्यावेळेस आपण त्याच्यावर एक पुस्तक लिहू, त्याला किती पानं लागतील हे काही सांगता येणार नाही. कारण एका दिवसाचं एक पान लिहावं लागेल. एवढी पानं त्यांच्या आयुष्यातली जेवढं आयुष्य होतं तेवढ्या आयुष्यातली सगळी पानं लिहावं लागतील. एवढं मोठं काम या साहेबांनी केलेलं आहे. पुढच्या काळात या निमित्तानं या समाजाला जो आता वसंतरावांनी खंत व्यक्त केली, त्यांनी कधीच ते म्हटले नाही की मी हे आदिवासींचे नेते, ते नेहमी म्हणायचे हे बहुजन समाजाचे नेते, सगळ्या समाजाचे. कुठलाच समाज त्यांनी असा बाजूला केला नाही, कुठल्याच समाजाची वाटणी केली नाही. सगळा तालुका आहे तो माझा तालुका आहे, सगळा समाज आहे तो माझा आहे. या सगळ्या जे काय करायचं ते सगळ्या समाजाकरता करायचं आहे आणि जी काय तळमळ असेल ती समाजाची आहे, एवढंच त्यांच्या डोक्यात होतं.